तर मनोज जरांगे यांचं आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आदिवासींचं आरक्षण इतरांना दिलं तर आमच्या मुलांना काय राहणार? धनगरांना वेगळं आरक्षण द्यावं, आमच्यातलं दिलं तर आम्ही आदिवासी समाजाचे सर्व 24 आमदार राजीनामा देऊ। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा इशारा। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा मराठे 2024ला वाट लावणार। पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोंबलत बसू नका, मनोज जरांगे यांचा इशारा। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। वैद्यकीय पथकाकडून जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी, बीपी, शुगर आणि ऑक्सिजन लेवलबाबत तपासणी। आरक्षण प्रश्नावरून माळशिरसमध्ये धनगर आंदोलकांकडून रास्ता रोको, शेळ्या मेंढ्या घेऊन पंढरपूर पुणे मार्गावर आंदोलन। मराठा समाजाचं वाटोळ व्हावं असं फडणवीसांना वाटतं। मराठ्यांवर फडणवीस अन्याय करतात, मात्र आता फडणवीसांना शेवटची संधी, मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा। आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, नाहीतर 2024ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार। फडणवीसांनी कितीही गणित करू द्या, मी फेल करणार, जरांगे यांचा इशारा। सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच मालक, फडणवीसांच्याच हाती सर्व कारभार। मनोज जरांगे यांचा शिंदे आणि फडणवीसांना टोला। मनोज जरांगे हे न्यूज चॅनलमध्ये दिसण्यासाठी सर्व खटाटोप करतायत। त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते अशी वक्तव्य करतायत। भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके यांची टीका।